नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तलाठी महापरीक्षा पोर्टलतर्फे जी एक्झाम घेण्यात येणार आहे त्या एक्झामिनेशनमध्ये इंग्रजी व्याकरणचे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर सविस्तर चर्चा आपण मागच्या केल्या काही भागांपासून करत आहोत. सध्या आपण जो टॉपिक हाती घेतलेला आहे त्या टॉपिकचं नाव आहे स्पॉट द एरर. आणि स्पॉट द एरर या टॉपिकवर बऱ्याच वेळेस महापरीक्षा पोर्टलने आपल्याला विविध प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले आहे आणि म्हणून स्पॉट द एररच्या प्रश्नांशी आपला सामना जर झाला तर स्पॉट द एररचे क्वेश्चन्स आपल्याला व्यवस्थितरित्या त्यांचा आन्सर्स देता आलं पाहिजे आणि स्पॉट द एररच्या क्वेश्चनला कोणत्याही प्रकारे आपण न घाबरता त्यांचा व्यवस्थित सामना करून योग्य ते उत्तर देऊन आपल्याला आपले मार्क्स घ्यावायचे आहेत. त्यामुळे कशाही पद्धतीचे प्रश्न महापरीक्षा पोर्टलतर्फे आपल्यासमोर येऊ शकतात आणि म्हणून आतापर्यंत त्यांनी ज्या काही प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या ज्या प्रकारचे प्रश्न त्यांनी आतापर्यंत आपल्याला दिलेले आहेत त्या प्रश्नांना आपण आता बघणार आहोत. तर मग आजचा आपला पहिला प्रश्न आहे स्पॉट द एररचा. द सेंटेन्स इज ब्रोकन अप इंटू 4 पार्ट सिक्वेन्शियली. एक सेंटेन्स आहे जे 4 पार्टमध्ये सिक्वेन्शियली म्हणजे क्रमानुसार ब्रेकअप करण्यात आलेला आहे. चूज द पार्ट दॅट हॅज अन एरर. त्याच्यापैकी असा पार्ट आपल्याला शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये एरर आहे. मग सेंटेन्स काय आहे? इट इज नॉट कोल्ड इनफ टू वेअर अ हेवी जॅकेट्स. या सेंटेन्समध्ये जर आपण बघितलं तर इट नंतर इज आहे जे बरोबर आहे आणि इज नंतर नॉट आहे जे नेगेटिव्ह दाखवते. म्हणजे अशा पद्धतीने जर सेंटेन्सची सुरुवात होत असेल तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. त्याच्यामुळे इथे आपण म्हणू शकतो की एरर आहे असं नाही. इथे कोणत्याही प्रकारचा एरर नाही. त्याच्यानंतर कोल्ड इनफ टू. या ठिकाणी जर आपण बघितलं कोल्ड हे काय आहे? एक ऍडजेक्टिव्ह आणि या ऍडजेक्टिव्ह नंतर काय यूज केलेलं आहे? इनफ यूज केलेला आहे. आपण बघू शकतो मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की इनफ नंतर आपण कशाचा वापर करत असतो? नाऊनचा वापर करत असतो. परंतु ह्याच इनफ नंतर जर आपण ऍडजेक्टिव्हचा वापर केला तर हे काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. ठीक आहे. मग बरोबर काय असेल तर ऍडजेक्टिव्ह जो असेल तो आधी लिहावा लागेल आणि इनफ जो आहे तो आपल्याला नंतर लिहावा लागेल. ह्या पद्धतीने जर आपण लिहिलं तर ते बरोबर असेल. मग ह्या पार्टमध्ये बघूया ऍडजेक्टिव्हचा वापर आधी केलेला आहे आणि इनफचा वापर नंतर केलेला आहे आणि तेच बरोबर आहे की ऍडजेक्टिव्ह आधी आणि त्याच्यानंतर इनफ. ऍडजेक्टिव्ह आधी आणि त्याच्यानंतर इनफ. त्याच्यामुळे हा जो सिंटॅक्स आहे ही जी अरेंजमेंट आहे ही कंप्लीट अरेंजमेंट जी आहे ती पूर्णपणे राईट आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकी नाहीये. पुढे टू लिहिलेला आहे आणि हा टू सुद्धा यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर निर्माण करत नाहीये. त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की इथे कोणत्याही प्रकारचा एरर नाही. इथे बघूया इथे एरर आहे का? आता हा टू आहे आणि हा टू याला पुढे सिक्वेन्स करत आहे म्हणजे टू नंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की काय लिहिलेलं आहे? वेअर लिहिलेलं आहे. मग टू नंतर व्हर्बचा पहिला फॉर्म यूज केला जातो आणि टू नंतर हा व्हर्बचा पहिला फॉर्म आहे. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला निर्माण होत नाही. म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. मग लगातार 3 पार्ट जर आपले बरोबर असतील तर राहिलेला हा चौथा पार्ट जो आहे याच्यामध्येच कोणत्या तरी प्रकारचा एरर आहे. मग एरर कोणता आहे? या ठिकाणी आपण बघू शकतो की अ हेवी जॅकेट्स. म्हणजे इथे लिहिलेला आहे आर्टिकल ए की जो शो करतो 1. आर्टिकल ए काय शो करत असतो? 1 शो करत असतो म्हणजे संख्या 1. मग संख्या 1 मध्ये जॅकेट्स लिहिलेला आहे म्हणजे हा जो एस या ठिकाणी लिहिलेला आहे हा एस पूर्णपणे चुकीचा लिहिलेला आहे. कारण आर्टिकल ए चा जर वापर होतोय तर नाऊन या ठिकाणी सिंग्युलर काउंटेबल नाऊन असायला पाहिजे. परंतु हे प्लुरल काउंटेबल नाऊन असल्यामुळे एस चुकीचं आहे आणि हे चुकीचं असल्यामुळे हे सेंटेन्समध्ये इथे एरर आहे. इथे एरर आहे म्हणून आपलं राईट ऑप्शन होणार डी आणि ह्या पद्धतीने आपल्याला ही प्रश्न सोडवायचे आहे. तर या प्रत्येक नियमाचा वापर आपल्याला करायचा आहे. आपण इथे ऍडजेक्टिव्हच्या नियमांचा वापर करून चेक केलं की सेंटेन्स बरोबर आहे की नाही. आपण इथे 2+V1 चा कन्सेप्ट यूज केला की तो बरोबर आहे की नाही आणि लास्टला आपण या ठिकाणी आर्टिकलचा कन्सेप्ट यूज केलेला आहे. म्हणजे एक स्पॉट द एररचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 3 वेगवेगळ्या नियमांचा 3 वेगवेगळ्या कन्सेप्टचा विचार करावा लागला आणि तेव्हा जाऊन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर आपल्याला सर्व काही रूल्स आणि कन्सेप्टवरच शिकायचं आहे. रूल आणि कन्सेप्टच आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे आणि ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे. आणि कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर करायचे असेल तर एकमेव कन्सेप्ट क्लिअर करणारा आमचा ऑनलाईन क्लास जो आहे तो आपण जॉईन करू शकतात. हा क्लास जॉईन केल्यानंतर आपल्याला ॲट ए टाइम पूर्ण सिलेबसचे सर्व व्हिडिओज एकाच वेळेला बघता येतील. म्हणजे आपल्याला कोणत्याही व्हिडिओची वाट बघावी लागणार नाही. आपण कोणताही व्हिडिओ कितीही वेळेस जोपर्यंत आपला कन्सेप्ट क्लिअर होत नाही
तोपर्यंत आपण आमचे व्हिडिओज बघू शकतात या ऑनलाईन कोर्स थ्रू, ज्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून आमचं ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरच आपण हा कोर्स मिळवू शकता. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, इन इंडिया देर आर मच हॉलिडेज थ्रू आउट द इयर. खूप सोपा प्रश्न आहे. इथे आपण बघितलं तर इन इंडिया लिहिलेला आहे आणि इन इंडिया हा एक ओपनिंग क्लॉज आहे. त्याच्यानंतर कॉमा देऊन हा एक सब्जेक्ट आहे आणि हा सब्जेक्ट सेंटेन्सची सुरुवात करत आहे. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकत नाही. त्याच्यानंतर आर मच लिहिलेला आहे. ह्या देअर नंतर आपण इज आर काहीही यूज करू शकतो, डिपेंड करतं की पुढे आपण कोणता नाउन यूज करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी आर यूज केलेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. इथे मचचा वापर केलेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे, कारण ह्या मच नंतर मग पुढे आपल्यासाठी अनकाउंटेबल नाउनचा प्रयोग केलेला असेल. बघ इथे जर आपण बघितलं हॉलिडेज लिहिलेला आहे, थ्रू आउट द इयर लिहिलेला आहे. हॉलिडेज थ्रू आउट म्हणजे मच नंतर सरळ सरळ काय लिहिलेलं आहे, हॉलिडेज लिहिलेलं आहे. मच हॉलिडेज. आणि आपण जर बघितलं तर मच नंतर हॉलिडेज हा वापर अत्यंत चुकीचा आहे, किंवा हॉलिडेजच्या आधी मचचा वापर करणं चुकीचं आहे. परंतु इथे महत्वाचं काय आहे, मच महत्वाचं आहे की हॉलिडेज महत्वाचं आहे? तर हॉलिडेज थ्रू आउट द इयर म्हणजे या सेंटेन्समध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, हॉलिडेज आहे. आणि हॉलिडेज बद्दल जर बोललं जात आहे तर त्या हॉलिडेजनुसार या ठिकाणी यूज केलेला हा मच जो आहे हा चुकीचा आहे. या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, मेनी असायला पाहिजे होतं. मचच्या ऐवजी जर मेनी असतं तर ह्या सेंटेन्समध्ये हॉलिडेजला त्याने सपोर्ट केलं असतं. परंतु इथे मच असल्यामुळे हा पार्ट आपल्याला एररवाला पार्ट दिसत आहे. त्याच्यामुळे आपलं राईट ऑप्शन होणार ऑप्शन बी. आणि पुढे सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही. थ्रू आउट हे प्रेपोजिशन आहे, त्याच्यानंतर हा नाऊन आहे आणि नाऊनच्या आधी हा आर्टिकल द यूज केलेला आहे. परंतु हा जो छोटासा एरर आहे, बेसिक जी गोष्ट आहे की हॉलिडेज जर बद्दल बोललं जात असेल तर त्याच्या आधी मचचा वापर आपल्याला करता येत नाही, कारण प्लुरल काउंटेबल नाउनच्या आधी आपण मचचा वापर करत नाही. हे आपण नाउन चॅप्टर आणि आपल्या एक्झेक्टिव्ह चॅप्टरमध्ये आपण बघितलेला आहे, जो की आपला एक ऑनलाईन कोर्स आहे. आणि त्याच्यामधून जर आपण हे कन्सेप्ट क्लिअर केलेले असतील तर आपल्याला ह्या प्रश्नांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बोलूया पुढच्या प्रश्न. प्रश्न आहे, आय विश यू वॉज कमिंग टू द पार्टी. इट्स व्हेरी बेसिक की या ठिकाणी आय विश लिहिलेला आहे, तर हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट नंतर आपण कधीच वॉजचा वापर करत नाही. आपण ज्या वेळेस आय विश असतं त्यानंतर जो काही सब्जेक्ट येत असतो त्या सब्जेक्ट नंतर आपण नेहमी वरचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, आय विश आय वर इन शिर्डी. आय विश आय वर इन शिर्डी. सो या सेंटेन्समध्ये आपण बघू शकतो की हा जो सब्जेक्ट आहे हा या सब्जेक्ट प्रमाणे आय विश आय विश. आणि ह्या ठिकाणी हा जो आय आहे या आय नंतर काय यूज व्हायला पाहिजे होता, वॉज यूज व्हायला पाहिजे होता. परंतु हे इमॅजिनरी सेंटेन्स असल्यामुळे या ठिकाणी आपण वॉजचा वापर करत नाही. आपल्याला कशाचा वापर करावा लागतो, वेअरचा वापर करावा लागतो. आणि यू हा तर एक असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यानंतर कधीच इवन इमॅजिनरी सेंटेन्स असेल किंवा साधं सेंटेन्स असेल वॉजचा वापर कधीच केला जात नाही, वरचा वापर केला जातो. त्यामुळे एरर जो आहे तो आपल्या बी या पार्टमध्ये आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न होता. यानंतर बघूया पुढच्या एका प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, मनमोहन हॅज अ 2 years सबस्क्रिप्शन टू दिस मॅगझिन. पण बघू शकतो इथे लिहिलेलं आहे मनमोहन आणि त्याच्यानंतर यूज केलेला आहे हॅज. या सेंटेन्समध्ये इथे तरी कोणत्याही प्रकारचा एरर आपल्याला दिसत नाही. दुसरं बघूया, अ 2 years म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं अ 2 years सबस्क्रिप्शन, अ 2 years सबस्क्रिप्शन. तर ह्या सेंटेन्समध्ये बघा इथे लिहिलेलं आहे अ, इथे लिहिलेलं आहे 2 आणि इथे लिहिलेलं आहे इयर्स आणि इथे लिहिलेलं आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन जे आहे हे काय आहे, नाउन आहे. त्याच्यानंतर या आधी आपण बघू शकतो हे काय लिहिलेलं आहे, इयर्स. म्हणजे हा इयर्स सुद्धा काय आहे, नाउन आहे. परंतु नाउनच्या आधी हा जो नाउन आहे
हा नाऊन या ठिकाणी नाऊनचं काम न करता कशाचं काम करत आहे, ॲडजेक्टिव्हचं काम करत आहे. आणि ॲडजेक्टिव्हचं काम करत असेल तर ह्या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने हा जो एस लिहिलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे. हे आपण फर्स्ट चॅप्टर कंपाऊंड नाऊन मध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळे इयर्सचा जो हा एस आहे हा एस या ठिकाणी चुकीचा आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने इथे एक हायफन जोडावा लागेल. त्यानंतर आपलं सेंटेन्स जे आहे ते कम्प्लिटली बरोबर होणार आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की 2 इयर्स जे आहे हे कम्प्लिटली या ठिकाणी लिहिलेलं रॉंग लिहिलेलं आहे. 2 इयर्स, इयर्सचा हा जो एस आहे हा चुकीचा आहे आणि इथे हायफन असायला पाहिजे होता. म्हणून या बी मध्ये एरर आहे. सबस्क्रिप्शन नंतर 2 लिहिलं जातं आणि दिस मॅगझिन ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही. त्यामुळे ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी हेच आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. आणि हा सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न आहे जो की नाऊन या चॅप्टर मधून आलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण कंपाऊंड नाऊन हा जो टॉपिक शिकलेला आहोत त्यावर आधारित हा प्रश्न तयार करण्यात आलेला होता. बघूया पुढच्या प्रश्नाला. पुढचा प्रश्न आहे द रिझन मोस्ट युरोपियन्स, म्हणजे द रिझन की काहीतरी कारण आहे, मोस्ट युरोपियन्स म्हणजे खूप सारे युरोपियन्स जे आहेत, डोंट पे मच अटेन्शन टू. आता या ठिकाणी बघा युरोपियन्स नंतर डोंट लिहिलेला आहे, युरोपियन नंतर एस लावलेला आहे म्हणजे हे प्लुरल काउंटेबल नाऊन आहे आणि त्यानुसार या ठिकाणी डोंट यूज केलेला आहे हा बरोबर आहे. डोंट नंतर व्हर्बचा पहिला फॉर्म येतो हा सुद्धा बरोबर आहे. इथे मच लिहिलेला आहे त्याच्यानंतर अटेन्शन आहे, अटेन्शनच्या शेवटी TION आहे आणि हा एक अनकाउंटेबल नाऊन आहे आणि अनकाउंटेबल नाऊनच्या आधी आपण मचचा वापर करतो हे देखील बरोबर आहे आणि अटेन्शन नंतर टू या प्रिपोजिशनचा वापर होतो हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 2 सेंटेन्सेस मध्ये 2 पार्ट्स मध्ये कोणत्याही प्रकारचा एरर आपल्याला दिसत नाहीये. त्याच्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे पॉवर्टी इज, डोंट पे मच अटेन्शन टू पॉवर्टी इज, पॉवर्टी नंतर इज लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे दे डोंट हॅव देम, म्हणजे या पॉवर्टी बद्दल पॉवर्टी इज दे डोंट हॅव देम, म्हणजे दे म्हणजे कोणासाठी यूज केलेला आहे, युरोपियनसाठी. त्यांच्यासाठी इथे डोंट आहे तर इथे सुद्धा डोंट बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे पे व्हर्बचा पहिला फॉर्म आहे म्हणून या ठिकाणी हॅवचा पहिला फॉर्म आहे. परंतु या ठिकाणी हा जो देम यूज केलेला आहे हा देम कोणाला फॉरवर्ड करतो आहे, या पॉवर्टीला इंडिकेट करतोय की त्यांच्याकडे ती पॉवर्टी नाही. द रिझन मोस्ट युरोपियन्स डोंट पे मच अटेन्शन टू पॉवर्टी, रिझन काय आहे की युरोपियन्स त्यांच्याकडे असलेल्या पॉवर्टीकडे जास्त लक्ष देत नाही. त्याचं कारण काय आहे की त्यांच्याकडे ती पॉवर्टी नाही, त्यांच्याकडे ती गरिबी नाही. मग हे देम जे आहे कोणाला फॉरवर्ड, कोणाला इंडिकेट करत आहे, पॉवर्टीला इंडिकेट करत आहे. आणि पॉवर्टीसाठी आपण डेमचा कधीच वापर करत नाही. पॉवर्टीसाठी आपण ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये प्रोनाउन म्हणून कशाचा वापर करत असतो, इटचा वापर करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी हे सेंटेन्स इट लावल्यानंतर बरोबर होईल. द रिझन मोस्ट युरोपियन्स डोंट पे मच अटेन्शन टू पॉवर्टी इज दे डोंट हॅव इट, त्यांच्याकडे ती नाहीये. आणि हा जो देम आहे हा देम या ठिकाणी पूर्णपणे चुकीचा आहे आणि म्हणून पार्ट डी मध्ये जो आहे तो एरर आहे. तर अशा पद्धतीने आपण हे काही एररचे प्रश्न जितकी आपल्याला भेटली तेवढी प्रश्न आपण सॉल्व्ह करायला घेतलेली होती. ही सर्व प्रश्न 28/4/2018 रोजी महापरीक्षाने घेतलेल्या पेपरमध्ये आलेली होती. आणि हा पेपर जो होता हा पेपरमध्ये जे इंग्रजीचे प्रश्न होते ते सर्व अशाच पद्धतीचे होते. काही स्पॉट द एरर वर आधारित होते तर काही सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्शनवर आधारित होते आणि काही प्रश्न हे सिंथेसिसवर सुद्धा येत आहे. आणि आताच नुकतेच जी ऑडिटरची एक्झाम झालेली आहे किंवा याच्या आधी कृषी सेवकचा जो पेपर झालेला आहे फेब्रुवारी 2019 आणि मार्च 2019 मध्ये जे काही महापरीक्षा पोर्टलने आतापर्यंत पेपर घेतलेले आहेत या पेपरमध्ये आलेले सर्व प्रश्न आणि त्यांचं अनालिसिस आपण येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. आणि त्या व्हिडिओजमध्ये आपण याचं सखोल चर्चा करणार आहोत की जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जर अशा पद्धतीचे प्रश्न आले तर आपण त्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी, त्या प्रश्नांना योग्य ते उत्तर देण्यासाठी सज्ज असले पाहिजे, अलर्ट असले पाहिजे. म्हणून पुढील व्हिडिओ सुद्धा बघत राहा, मागील व्हिडिओ सुद्धा बघत राहा आणि शक्य असल्यास आमचा ऑनलाईन कोर्स जॉईन करा. त्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहे की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी त्याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या, टेक केअर, बाय.